आप लोग चावल ही खाएंगे, बाकी रोटी नहीं होगा, खुद देखने तो ये दिखाओ थोड़ा ये माटा। कितने लोगों का है ये? कितना फोर्स है? इडली डोसा होगा बरं। निवडणूक ड्युटीवर तैनात झालेल्या आंध्र प्रदेश पोलिसांसाठी जी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आपण बघू शकतो की अशा प्रकारे त्यांना व्हेज बिर्याणी आणि रायता दिला जात आहे। कडक उन्हाचे दिवस आहे, सोबत फ्रूट म्हणून केळी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर निवडणूक आयोगामध्ये जे कर्मचारी तैनात असतात, विशेष करून जे पोलीस फोर्स तैनात असतात, त्यांना पॅकिंग फूड दिलं जातं। मात्र अशा प्रकारे मालवाहू गाडीच्या आतमध्ये या गंजामध्ये त्यांच्यासाठी इथे बिर्याणी आणलेली आहे, व्हेज बिर्याणी। अशा प्रकारे एक पत्राळ आहे, त्या पत्राळीमध्ये त्यांना घ्यायचं असतं आणि मग ते आपल्या मतदान केंद्रात जाऊन ते खातात। तर वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहे। कंत्राटदाराला ज्यांना कोणालाही काम मिळालं असेल त्यांनी अशा प्रकारे व्यवस्था केली आहे। जर का पॅकिंग फूड असतं तर त्यामध्ये पाणी असतं, सोबत इतर जेवणाच्या वस्तू असतात ज्या नियमानुसार असतात। मात्र इथे तर पाणी, तर आप पाणी देते क्या? पाणी वगैरे दे रहे क्या? पानी नहीं है। क्या दे रहे हैं? ये आंध्रा पुलिस है ना, हाँ हाँ वो खाना के वो है ना। अच्छा, हाँ वेज बिरयानी वेज बिरयानी, वो कचम्बरा। बस इतना ही है क्या? हाँ कितने लोग हैं आपके फोर्स वाले इधर? ये आंध्रा पुलिस है ना। हर केंद्र पे जाके बांट रहे क्या? हाँ आंध्रा। अच्छा, हाँ आंध्र पोलीस आहे, आंध्र पोलिसांसाठी अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। खरं तर पॅकिंग फूड असतं, पाणी असतं, इतर वस्तू असत्या जेवणाच्या, तर निश्चितच एक चांगलं झालं असतं। पण ठीक आहे, मालवाहू वाहनाच्या माध्यमातून त्यांना अशा प्रकारे जेवण दिलं जात आहे। आंध्र पोलीस असल्यामुळे त्यांना एक जेवणाची एक वेगळी कल्चर आहे, म्हणजे नुसतं भात खाऊन ते राहू शकतात। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।